सिल्वर आणि गोल्ड पडत होते तेवढा ठीक आहे असं वाटत होतं, पण IT स्टॉक कोसळले आणि त्यासोबत बिटकॉइनही घसरला. आता प्रश्न सगळ्यांच्या मनात एकच आहे, भाऊ बिटकॉइन मध्ये काय करायचे? तुम्ही क्रिप्टो ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असाल तर हे पूर्ण विश्लेषण शेवटपर्यंत पहा, कारण इथे आपल्याला भावनिक नाही तर लॉजिकल पद्धतीने संपूर्ण चित्र समजून घेणार आहोत. ऑक्टोबर 2025 मध्ये बिटकॉइनने आपला ऑल टाइम हाय 1,25,000च्या गाठला होता. पण जर $1 म्हणजे 91 रुपये असा अंदाज धरला तर ही किंमत सुमारे 1.14 कोटी होते. पण आज बिटकॉइन सुमारे 67,000च्या आसपास ट्रेड होत आहे, म्हणजे जवळपास 61 लाख रुपयांच्या आसपास, म्हणजेच थेट 40% पेक्षा जास्तच्या करेक्शन. एवढ्या मोठ्या घसरणीत बाजारात भीतीचे वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. फक्त किंमतच पडली नाही तर मार्केट कॅप मध्येही सुमारे $200 बिलियन वाईप आउट झाला. भारतीय रुपयांमध्ये मोजलं तर साधारण 17 ते 18 लाख कोटींच्या घसरण. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की हा हेल्दी करेक्शन आहे का क्रिप्टो विंटरची सुरुवात आहे? सर्वप्रथम हे समजून घेऊया की कोणताही क्रॅश एका कारणामुळे होत नाही. बिटकॉइनवर सध्या ट्रिपल अटॅक झाला आहे. पहिलं कारण म्हणजे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचा शॉक. अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉश नावाच्या उमेदवाराला फेडचे चेअरमॅन म्हणून नामनिर्देश केले आहे. त्यांनी उच्च व्याज दरांना पाठिंबा दिला अशी चर्चा झाली आहे. हायर इंटरेस्ट रेट्स म्हणजे रिस्की ऍसेटवर दबाव. क्रिप्टो हे रिस्की ऍसेट क्लासमध्ये मोडत असल्याने गुंतवणूकदारांना पैसा काढायला सुरुवात केली होती. 2018 नंतर हा सर्वात मोठा सिंगल डे ड्रॉप आहे. दुसरं कारण म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिमांड मध्ये एक स्लोडाऊन. मागील 12 महिन्यात मोठ्या वॉलेट्स मध्ये सुमारे 5,77,000 BTC जमा झाले आहेत, म्हणजेच अंदाजे $38 बिलियन आसपासची ही रक्कम. पण पलीकडच्या आठवड्यात ही इनफ्लो खूपच कमी झाली. मोठ्या संस्थांनी आपले टार्गेट्सही कमी केले. जेव्हा मोठी वित्तीय संस्था आपले अंदाज कमी करते तेव्हा मार्केटवर त्याचा मानसिक परिणाम मोठा होतो. तिसरं कारण म्हणजे ग्लोबल रिस्क ऑफ सेंटिमेंट. फक्त बिटकॉइनच नाही तर इक्विटी, गोल्ड, सिल्वर सगळेच प्रेशर मध्ये आहे. सुमारे $2 बिलियन पेक्षा जास्तचे लेव्हरेज पोझिशन लिक्विडेट झालं आहे, म्हणजे जवळपास 18,000 कोटी रुपयांची फोर्स लिक्विडेशन झाली. जेव्हा लेव्हरेज अनवाइंड होतं तेव्हा क्रॅश वेगाने वाढतो. पण लक्षात ठेवा, हे पूर्ण कॅप्च्युलेशन नाही तर ऑर्डरली डिलिव्हरेजिंग आहे. आता भारतीय ट्रेडर्ससाठी एक वेगळा अँगल आहे. 1 एप्रिल 2026 पासून 10,000 रुपयांपेक्षा जास्त प्रत्येक क्रिप्टो ट्रान्झॅक्शन रिपोर्टेबल असेल. स्ट्रिक्ट KYC, 30% फ्लॅट टॅक्स आणि 1% TDS कायम राहणार आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये काही गुंतवणूकदार ऑफशोर एक्सचेंजकडे वळतील. भारतात वेगळी व्हॉलेटिलिटी निर्माण होऊ शकते. टेक्निकल स्ट्रक्चरकडे पाहूया तर सध्या $60,000 ते $65,000 हा क्रिटिकल सपोर्ट झोन झाला आहे. जर विकली क्लोज $55,000च्या खाली गेला तर स्ट्रक्चरल ब्रेकडाऊनचा धोका वाढेल. वरच्या बाजूला $90,000चा झोन आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनला आहे. जर बिटकॉइन 55 किंवा $50,000च्या आसपास आला आणि तुमच्या लॉंग टर्म व्ह्यू असेल तर ही लेवल आकर्षक वाटू शकते. इतिहास पाहिला तर 2017, 2020 आणि 2022 मध्ये 35 ते 45% करेक्शन नॉर्मल होते. पण स्ट्रक्चर तुटू नये हे महत्वाचे. इथेरियम बाबत बोलायचं झालं तर इथेरियम मध्ये बिटकॉइन पेक्षाही जास्त विकनेस दिसतो. जर $1,800च्या खाली गेलं तर आणखी मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे सध्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ मुळे बिटकॉइन अधिक सुरक्षित पर्याय वाटू शकते. आता ट्रेडर्स साठी काही स्पष्ट सूचना. लेव्हरेज कमी ठेवा. प्रत्येक ट्रेड मध्ये कॅपिटलच्या 1 ते 2% पेक्षा जास्त रिस्क घेऊ नका. 60 लाखांच्या आसपास एंट्री घेतली तर 55 लाखाखाली स्टॉप लॉस असूया. $55,000चा मार्क तुटला तर पुढचा झोन $45,000 ते $47,000 असू शकतो. स्विंग ट्रेडर्सना सपोर्ट झोन मध्ये संधी मिळू शकते. लॉंग टर्म गुंतवणूकदारांनी घाई करू नये, पण स्ट्रक्चर लक्षात ठेवा. इंडस्ट्री संपत नाहीये पण व्हॉलेटिलिटी वाढत आहे. मोठे गुंतवणूकदार अजूनही मार्केटमध्ये आहेत. घाबरून निर्णय घेऊ नका. प्लॅन, रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन ठेवा. शॉर्ट टर्म मध्ये भीती, अनिश्चितता आणि नकारात्मक बातम्या येतील, पण ज्यांना व्हॉलेटिलिटी समजते आणि स्ट्रक्चर वाचता येते त्यांच्यासाठी अशा फेज मध्येही संधी असते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओराना.